नमस्कार माळी साहेब, नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. बाळासाहेब किशनराव माळी, राहणार गातेगाव, तालुका जिल्हा लातूर. आज तारीख आहे 3 डिसेंबर 2023. हो, या दिवशी आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत. किती एकरचा प्लॉट आहे? सगळा 1.5 एकरचा आहे प्लॉट. 1.5 एकरचा प्लॉट आहे. या तुरीला तुम्ही आपल्याला ग्रीन पॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरला. हो, काय काय वापरलं आणि कसं कसं वापरलं जरा सांगा बरं. नायट्रो किंग, बूम, हां FC पावडर, हां ग्रो. सुरुवातीपासून एक खत बी आपण दिलं प्रोम. प्रोम दिलेलं आहे, सुरुवातीपासून वापर केलेला आहे. टोटल क्षेत्र किती आहे सर? टोटल 1.5 एकर आहे ना. नाही तुमचं टोटल क्षेत्र शेती शेती आम्हाला 14 एकर आहे. 14 एकर आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1.5 एकर तुरीला वापरलेला आहे. हो. का बाकी अजून कशा कशाला वापरलेला आहे? वापरलं सोयाबीनला वापरलं होतं, हरभऱ्याला वापरले आता. हां हां हां. काय फरक वाटत जरा सांगा बरं तुरीमध्ये? तुरीची व्हरायटी कुठली आहे? तुरीची वाटी गावरान आहे. गावरान आहे का? एखादी झाड घ्यावरती सहकारावर काय सांगता येईल जरा शेंगाबद्दल ह्याच्याबद्दल? लागण भरपूर आहे. प्रत्येक शेंग 4 ते 5 दाण्याची आहे. हां 3 दाण्याचे पूर्णच आहे. 3 दाण्याच्या पुढून आहे प्रत्येक शेंग. बरं, ह्याची माहिती तुम्हाला पांडवान दिली. माहिती आम्हाला पांडुरंग बनसोडे यांनी दिली. औषधं वगैरे त्यांनी पुरवठा केला. नमस्कार मग. नमस्कार. काय काय आणि कसं कसं दिलं जरा सांगा बरं. सुरुवातीला ह्यांना आपण DAP दिलतो. हां प्रोम सोयाबीन, हरभरा, प्रोम DAP ना. सोयाबीन आणि तुरीसाठी हां पूर्ण क्षेत्राला दिलं. त्याच्या जवळजवळ 5 पोते प्रोम दिलतो आपल्याला. हां हां पेरलं होतं, उडीद निघाला त्याला 5 पोते हां. ह्याच्यामध्ये उडीद होता का आंतरपीक? हो, आंतरपीक. हां सोयाबीन जवळजवळ त्यांना 60 कट्टे सोयाबीन झाले. एक 3 आणि 2 5 एकर मध्ये. 5 एकरमध्ये. तूर आता कमीत कमी नाही बी म्हणलं तर एक 10 क्विंटल ते 11 क्विंटल संसारा निघाली एकर. ह्या शेंगाच्या पद्धतीने जर बघितलं तर आपण. हा म्हणजे कसं झालं याला फुल यदा कदाचित पावसामुळं वाया गेले, नाहीतर कोणतंच फुल त्याची शेंगच झाली तयार. बरं आणि आतापर्यंत त्यांनी 3 फवारणी केल्या. माळी साहेब, सगळ्यात महत्त्वाचं आता पांडवान बोलता बोलता सोयाबीन तुम्हाला सांगितले 5 एकरमध्ये किती कटे निघाले? 60 कटे निघाले. म्हणजे दरवर्षी मानत यावर्षी काय फरक पडलाय? उतारा जास्त मिळाला. पाऊस कमी असून उतारा चांगला मिळाला. कमी असून. उतारा चांगला मिळालेला आहे. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. हो, बिलकुल. इतर शेतकऱ्यासाठी काय देता मेसेज? इतर शेतकऱ्यांनी वापरावं, हां क्वालिटी बघून वापरावं. आधी 1 एकर 2 एकरला करून बघावं. हां आपण आता तसं दिलंय. आता आपण जवळजवळ 160 पोते आपण गावात दिले सोयाबीन आणि हरभरा प्रोमचे. प्रोमची. हां आणि काही जणांना फवारणीला भरपूर दिले. हां त्याचे उतार चांगलेच आहे. हां हां थोडा बहुत आता 1.5 महिना पाऊस नसल्यामुळं उतार थोडा कोणाला कमी निघाला असेल, कोणाला जास्त निघाला असेल. हां हां. चांगल्या रानावर चांगलाच उतार निघाला. बरं. पाऊस नसला तरी. तरीही म्हणजे आपण प्रदर्शनामध्ये सोयाबीन आणलं होतं. हां बघा सर, बरेच जण मंत्री आपण कडला घेतो. आज या ठिकाणी आपण दुरेच्या कडला आहेत, बरोबर आहे. थोडंसं मध्ये जाऊन दाखवा जरा, पुढे जाऊन. प्रत्येक झाड वाकव या की तुम्ही पुढे या तिकडून या. प्रत्येक पट्ट्यातून या. बस अलीकडे असं इकडेच. हां असं. उचला ते तुरवरी उचला, झाड उचला झाड. हां बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेंगाची संख्या लागण व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. सगळ्यात जास्त मी म्हणालो की प्रत्येक फुलाची शेंगच तयार झाली. हां आता हां काही पाऊस नसल्यामुळे ह्यांनी तरी एक पाणी दिलं. हां. एक पाणी देऊन बी जवळजवळ 1.5 महिना झाला. बरं बरं बरं. पाऊस नसल्यामुळे काही आम्ही मध्यंतरी एक 15 दिवसाखाली पेरला. हां तर वरल्या शेंड्याची जी फुलं आहेत ती सुकून तुटून गेली. हां आणि नंतर पाऊस पडला एक 8 दिवसाखाली. असं का? बरं बरं. म्हणजे आज जर टोटल झाडं शेंगांना प्रत्येक झाड काढलेले आहेत, म्हणजे पूर्ण झाड पूर्ण तूर आडवी पडलेली आडवी आहे. पडली. बघा मळी साहेब, तुम्ही खत वापरून समाधानी आहेत? हो, बिलकुल. इतर शेतकऱ्यासाठी मेसेज सांगतो की बाबा वापरा, चांगला आहे. हां. खर्चाच्या मानाने काय सांगता येईल? खर्च रासायनिक खतापेक्षा हां. कमी आहे. खर्च खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे. बघा सर, सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती, त्याचबरोबर मिशन काळे जमीन वाचवा या अभियानात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. 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 नमस्कार.